नमस्कार, मी प्राची कृत्विक किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मटकी मोड आलेली, बटाटा, लसूण आणि मिरचीचा ठेचा आणि कांदा, जिरं, मीठ, लाल तिखट आणि हळदी पावडर आणि 2 चमचेभर तेल। 2 चमचेभर तेल मी आधीच तापायला ठेवलंय कढईमध्ये गॅसवर। त्यात आपण टाकूया 1 चमचाभर जिरं। जिरं छान तडतडलं का त्यात घालूया बारीक चिरलेला कांदा, कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांदा छान परतला गेला आहे, छान असा सोनेरी रंगाचा झालेला आहे। आता आपण कांदा थोडा साईडला करून ह्यात लसूण आणि मिरचीचा ठेचा तेलात घालूया आणि त्याला तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया। एक 2 ते 3 मिनिट परतून घेऊ त्याला। लसूण आणि मिरच्याचा ठेचा असा परतून झाल्यावर त्यात आपण थोडंसं हिंग घालूया, मीठ, हळद आणि मिक्स करून घेऊ छान। आणि यात आता आपण मटकी घालूया। मटकीला असं छान जर मोड आलं असेल ना तर त्याचा टेस्ट एकदम छान येतो। यात आपण घालतोय बटाटा। मी एक छोटासा बटाटा घेतला आहे। तुम्हाला जर बटाटा नसेल घालायचा यात तर तुम्ही स्किप करू शकता। यात आपण चिमूटभर साखर पण घालतोय। साखरेने छान अशी टेस्ट येते। एकदम चिमूटभर घालायची, जास्त पण नाही। जास्त घातली का मग भाजी गोड होईल, अशी गोडसर भाजी नको आहे आपल्याला। आणि आता हिला छान वाफेवर ताटावर पाणी ठेवून, ताट कढईवर ठेवून छान भाजीला वाफेवर एक 10 ते 15 मिनिटं होऊन द्यायची आहे। 10 ते 15 मिनिटात भाजी छान शिजवून होईल। तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाजी एक 10 ते 15 मिनिटांमध्ये छान शिजून झाली आहे। आता ह्यात आपण 2 चमचे मिरची घालूया, लाल तिखट, आणि छान मिक्स करून घेऊ याला आणि अजून 5 मिनिटं त्याला शिजवून देऊया वाफेवरच। बघू शकता मस्त अशी भाजीला तेल सुटलेलं आहे, छान झाली आहे भाजी। तर आपण गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करूया। मटकीला रात्रभर भिजत ठेवली आहे, गरम पाण्यात भिजवलेली होती। मी सकाळी 3 ते 4 वाजता याचं पाणी काढून असे मस्त मोड आले त्याचे। त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा घालून सर्व करूया। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया आपण। सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायचं विसरू नका। धन्यवाद।